श्री स्वामी समर्थ. आजच्या या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. आपण सर्वजण या विषयाशी जोडले जाण्यासाठी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आज आपण एका अशा प्रश्नाचा सखोल वेध घेणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी नक्कीच येतो. कुठला प्रश्न म्हणताय? तोच की आपण आयुष्यभर चांगलं वागतो, नियम पाळतो, कोणाचं वाईट चिंतत नाही, तरीही आपल्याच वाट्याला दुःख का येतं आणि दुसरीकडे जे लोक चुकीचं वागतात ते सुखात आणि आनंदात दिसतात. अगदी. हा देवाचा न्याय नक्की कसा चालतो या प्रश्नाने अनेकांना गोंधळात पाडला आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि या सार्वत्रिक प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आज आपल्याकडे खूपच प्रभावी माध्यम आहे. अच्छा. हो, ही एक बोधक कथा आहे जी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि माधव नावाच्या त्यांच्या एका भक्ताच्या आयुष्यात घडलेली आहे. छान. आपण फक्त ही कथा ऐकणार नाही, तर तिच्या प्रत्येक टप्प्यावर थांबू आणि त्यातील गर्भित अर्थ उलगडून पाहू. म्हणजे कर्माचा सिद्धांत, श्रद्धेची परीक्षा, या सगळ्या गोष्टी. हो, आणि गुरुकृपेची शक्ती ह्या संकल्पना प्रत्यक्षात कशा काम करतात हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी माधव नक्की होता तरी कोण? माधव हा एका लहानशा गावात राहणारा एक अत्यंत सात्विक माणूस होता. म्हणजे आदर्श माणूस कसा असावा याचं तो मूर्तिमंत उदाहरण होता असं म्हणू शकतो का? हो, अगदी. त्याचा कापडाचा व्यवसाय होता, पण त्यातही कमालीचा प्रामाणिकपणा. आणि त्याचा दिनक्रमही तसाच असेल मग. हो ना. ब्रह्ममुहूर्तावर उठणं, पूजा अर्चा, दानधर्म, यामुळेच तर गावातले लोक त्याला गमतीने कलियुगातील धर्माचा अवतार म्हणायचे. वाव. त्याचं कुटुंबही अगदी छोटं आणि सुखी होतं. पत्नी आणि एकुलता एक मुलगा. बाहेरून पाहिलं तर सगळं कसं अगदी परिपूर्ण वाटत होतं. बरोबर. पण इथेच कथेला एक अनपेक्षित वळण मिळतंय. हो, वादळ येतं. एका रात्री माधवच्या कापडाचा गोदामाला आग लागते आणि त्याची आयुष्यभराची कमाई डोळ्यात देखत जळून खाक होते. खूप मोठा धक्का आहे हा. आणि तो या प्रचंड मोठ्या आर्थिक धक्क्यातून सावरतोय तोच दुसरी आपत्ती कोसळते. त्याचा मुलगा. हो, त्याचा एकुलता एक मुलगा एका दुर्मिळ आजाराने अंथरुणाला खिळतो. आणि इथेच थांबूया. बघा, संकट एकटे येत नाही. ही परिस्थिती म्हणजे ज्याला आपण प्रॉब्लेम ऑफ इव्हिल म्हणतो ना, त्याचा एक उत्तम नमुना आहे. म्हणजे काय? एक चांगला माणूस ज्याने काहीही चूक केली नाही, त्याच्यावर एकाच वेळी दोन्ही बाजूंनी हल्ला होतो. एका बाजूला व्यवसाय संपतो आणि दुसऱ्या बाजूला मुलाचा जीव धोक्यात येतो. बरोबर. हीच ती वेळ असते जेव्हा माणसाच्या मनात पहिला प्रश्न येतो, मीच का? खरंय. आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माधव सर्व प्रयत्न करतो. पत्नीचे दागिने विकतो, कर्ज काढतो, पण काहीच उपयोग होत नाही. मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावतच जाते. पण मला वाटतं या आर्थिक आणि शारीरिक त्रासापेक्षाही एक गोष्ट त्याला जास्त पोखरत होती. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. ती गोष्ट म्हणजे सामाजिक अवहेलना. लोकांचं बोलणं. हो, जे लोक कालपर्यंत माधवला धर्माचा अवतार म्हणत होते तेच आता त्याची टिंगल करू लागले. काय उपयोग झाला तुझ्या एवढा देवधर्माचा? अगदी हेच. आम्ही तर काही करत नाही तरी सुखात आहोत असे टोमणे त्याला ऐकावे लागत होते. हे शब्द एखाद्या बाणासारखे त्याच्या काळजाला लागत असतील. नक्कीच. कारण इथे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्याची श्रद्धा, त्याचे आयुष्यभराचे तत्वज्ञान, सगळं काही व्यर्थ आहे का असा विचार त्याच्या मनात येऊ लागला होता. संकट माणसाला बाहेरून नाही तर आतून तोडतं ते असं. आणि याच मानसिक अवस्थेत जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा तो अक्कलकोटला जायला निघतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. हो, तो भक्तीने किंवा श्रद्धेने जात नाहीये. नाही, तर देवावरचा विश्वास उडून गेल्यानं त्याला जाब विचारायला निघालाय. बरोबर. अक्कलकोटला पोहोचल्यावर तिथली भक्तांची गर्दी पाहून त्याचा संयम सुटतो. तो स्वामींच्या पाया पडण्याऐवजी त्यांच्या समोर उभं राहून रडत आणि चिडून जाब विचारतो. तो थेट विचारतो, महाराज, लोक तुम्हाला देवाचा अवतार म्हणतात, मग तुम्हाला माझी अवस्था दिसत नाही का? मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच नशिबात हे भोग का? हा तुमचा कोणता न्याय आहे? हा प्रश्न फक्त माधवचा नाहीये, तो आपल्या सगळ्यांच्या मनात दडलेला प्रश्न आहे, नाही का? खरंय. आणि स्वामींची प्रतिक्रिया तर त्याहूनही अनपेक्षित आहे. ते त्याला शांत करत नाहीत किंवा त्याची समजूत काढत नाहीत. उलट त्यांचा आवाज कडाडतो. अरे मूर्खा, गप्प बस. हे ऐकून तर धक्काच बसतो. एका दुःखी माणसाशी इतक्या कठोरपणे का बोलावं? यामागे काय कारण असावं? हा खूप महत्वाचा क्षण आहे. स्वामींनी वापरलेले शब्द कठोर वाटत असले तरी ते रागातून आलेले नाहीत. याला पॅटर्न इंटरप्ट म्हणतात. पॅटर्न इंटरप्ट? हो.
माधव एका भावनिक चक्रात अडकला होता, जिथे तो स्वतःला पीडित समजत होता. स्वामींना त्याला त्या चक्रातून बाहेर काढायचं होतं. त्याच्या भावनेला प्रतिसाद देण्याऐवजी त्यांनी त्याच्या प्रश्नाच्या मुळावरच घाव घातला आणि मग ते त्याला कर्माचा सिद्धांत समजावून सांगतात. तो सिद्धांत काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजावून सांगाल का? नक्कीच. स्वामी त्याला शेतकऱ्याचे उदाहरण देतात. शेतकरी आज बी पेरतो तर त्याला उद्या लगेच फळ मिळतं का? नाही, त्याला वाट पाहावी लागते. बरोबर. इथे स्वामी कर्माच्या 3 प्रकारांबद्दल अप्रत्यक्षपणे बोलत आहेत. पहिलं म्हणजे क्रियमाण कर्म, जे आपण आत्ता ह्या क्षणी करतो. दुसरं संचित कर्म, म्हणजे आपल्या अनेक जन्मांची जमा झालेली चांगली वाईट कर्म. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे त्या संचित कर्माच्या गाठोड्यातून या जन्मात भोगायला आलेला वाटा. अच्छा. स्वामी माधवाला तेच सांगत आहेत की तू आज जो त्रास भोगतोयस तो ह्या जन्मातला चांगुलपणाची शिक्षा नाही. तर मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे? हो, तुझ्या मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे, ज्याचा हिशोब आत्ता पूर्ण होत आहे. आणि मग ते त्याला एक पर्याय देतात, जो या कथेचा गाभा आहे. कुठला पर्याय? ते विचारतात, तुला काय हवं आहे, मुक्ती की कर्ज? मुक्ती की कर्ज? म्हणजे हा हिशोब आत्ता चुकता करून मोकळं व्हायचंय की या जन्मात सुख मागून हे कर्ज पुढच्या जन्मावर ढकलायचंय. वाव. म्हणजे दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला. हे दुःख म्हणजे शिक्षा नाही, तर एक प्रकारची परतफेड आहे. अगदी. पण हे सगळं बुद्धीला पटलं तरी मनाला झालेल्या जखमांचं काय? त्या वेदना तर तशाच होत्या. बरोबर. आणि म्हणूनच स्वामी पुढची गोष्ट करतात. ते आपला हात माधवच्या डोक्यावर ठेवतात. आणि त्या स्पर्शाने काय होतं? त्या स्पर्शानंतर माधवचा राग, दुःख, अहंकार सगळं काही वितळून जातं. त्याला एक नवी जाणीव होते. काय जाणीव होते त्याला? की हे संकट त्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आलं आहे. सोन्याला जसं शुद्ध करण्यासाठी अग्नीत तापवतात, तसंच देव त्याला या संकटाच्या भट्टीतून शुद्ध करत आहे. अगदी. या क्षणी तक्रार करणारा भक्त शरणागत होतो. आणि या शरणागतीनंतरच स्वामी त्याला एक मार्ग दाखवतात. हो, ते त्याला थेट चमत्कार करून मदत करत नाहीत, तर एक सेवा सांगतात. घरी जा आणि श्री गुरुचरित्र ग्रंथांचे 7 दिवसांचे पारायण कर. बरोबर. पण त्यासोबत एक इशाराही देतात. हो, ते म्हणतात, जेव्हा भक्त मोठा संकल्प करतो तेव्हा त्याची परीक्षाही मोठी असते. माया तुला अडवेल. पारायण म्हणजे नेमकं काय आणि माया अडवेल याचा अर्थ काय? पारायण म्हणजे केवळ ग्रंथाचं वाचन नाही, ती एक साधना आहे. काही कडक नियमांचं पालन करून एकाच जागी बसून ठराविक वेळेत ते पूर्ण करायचं असतं. यामागे काही मानसशास्त्रीय कारण असेल का? नक्कीच आहे. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याचं मन सैरभैर धावत असतं. पारायण त्याला त्या विचारांच्या चक्रातून बाहेर काढून एका सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतं. आणि माया अडवेल याचा अर्थ तुझा संकल्प तोडण्यासाठी अनेक व्यावहारिक आणि भावनिक अडचणी येतील. तुझा विश्वास तपासला जाईल आणि त्या परीक्षा लगेचच सुरू होतात, नाही का? दुसऱ्या दिवशी पारायणाला बसल्यावर माधवाला प्रचंड झोप येते. हो. 3ऱ्या-4थ्या दिवशी सावकार दारात येऊन गोंधळ घालतात. पण कसोटीचा क्षण येतो तो 5व्या दिवशी. 5वा दिवस? हो, 5वा दिवस हा या कथेचा परमोच्च बिंदू आहे. अचानक त्याच्या मुलाची तब्येत खूप जास्त बिघडते. डॉक्टरही हात टिकतात. आणि त्याची पत्नी रडत ओरडत त्याला पारायण सोडून मुलाकडे येण्यासाठी विनवते. हा खरा धर्मसंकट होता. एका बाजूला पित्याचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला गुरूंची आज्ञा. बरोबर. ही निवड करणं खूपच अवघड आहे. एका सामान्य माणसाने काय केलं असतं? त्याने नक्कीच मुलाला प्राधान्य दिलं असतं. अर्थात. आणि म्हणूनच माधव इथे सामान्य राहत नाही. त्याला स्वामींचे शब्द आठवतात. माया तुला अडवेल. हो, त्याला जाणीव होते की हीच ती शेवटची आणि सर्वात मोठी परीक्षा आहे. मग तो काय करतो? तो एक दृढनिश्चय करतो आणि पत्नीला सांगतो, जोपर्यंत माझा अध्याय पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आसनावरून उठणार नाही. अरे देवा. आणि पुढे म्हणतो, ज्या स्वामींनी मला हे पारायण करायला लावलं आहे तेच माझ्या मुलाचं रक्षण करतील. हा, श्रद्धेचा तो बिंदू आहे जिथे तर्क संपतो आणि विश्वास सुरू होतो. अगदी. तो स्वतःच्या बुद्धीवर नाही तर गुरूंच्या शब्दावर पूर्णपणे विसंबतो. आणि या अढळ श्रद्धेचं फळ त्याला मिळतं का? नक्कीच मिळतं.
7व्या दिवशी पारायण संपताच घरात एक दैवी सुगंध दरवळतो. त्याला दृष्टांत होतो? हो, त्याला दृष्टांत होतो की त्याची संचित कर्म अग्नीत जळून खाक होत आहेत आणि त्यातून स्वामी प्रकट होऊन म्हणतात, माधव, तुझी परीक्षा संपली, तुझा हिशोब चुकता झाला. इथे आणखी एक अद्भुत गोष्ट घडते. काय? जेव्हा तो भानावर येतो तेव्हा समोरच्या स्वामींच्या फोटोचं रूपांतर साक्षात भगवान दत्तात्रयांच्या रूपात झालेलं त्याला दिसतं. म्हणजे त्याला जाणीव होते की त्याचा सद्गुरू हे सामान्य व्यक्ती नसून साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. अगदी ज्या देवाला तो अन्यायी समजत होता तोच देव त्याची कर्म जाळून त्याला शुद्ध करत होता. आणि मग चमत्कारांची एक साखळीच सुरू होते. हो, तो पूजागृहातून बाहेर येतो तर मुलगा पूर्ण बरा झालेला असतो आणि त्याच संध्याकाळी त्याचा एक जुना मित्र येतो, जो त्याला व्यवसायात भागीदारी देतो आणि त्याचं सर्व कर्ज फेडायला मदत करतो. म्हणजे ज्या क्षणी पारायण संपतं त्याच क्षणी त्याचं आयुष्य पुन्हा रुळावर येतं. हो, ही कथा आपल्याला हेच सांगते की संकट काळात देवाला दोष देण्याऐवजी जर आपण आपलं कर्म करत राहिलो आणि सद्गुरूंच्या मार्गावर अढळ विश्वास ठेवला तर दुःखाची तीव्रता कमी होते. गुरु थेट दुःख काढून घेत नाहीत, पण ते दुःख सहन करण्याची आणि त्यातून तरुण जाण्याची शक्ती नक्कीच देतात. देवभक्ताची पात्रता तपासत असतो, त्याला वाऱ्यावर सोडत नाही. हाच या कथेचा मूळ संदेश आहे. तर या संपूर्ण कथेचं विश्लेषण केल्यावर असं लक्षात येतं की ही कथा फक्त चमत्कारांची नाहीये, नाही तर मानसिक परिवर्तनाची आहे. दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की दुःखाचं स्वरूपच बदलून जातं. बरोबर. संकट हे संकट न राहता एक संधी बनून जातं. अगदी. आणि ही कथा ऐकल्यावर आपल्या सर्वांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो. कोणता? माधवच्या कथेतील परीक्षा आणि आपल्या दैनंदिन जीवनातील संकट यात आपण फरक कसा ओळखायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. श्रद्धेवर अढळ राहणं आणि व्यावहारिक पाऊल उचलणं यातील संतुलन आपण आपल्या आयुष्यात नेमकं कसं साधायचं? हां, खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. ही सखोल चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी कथा आणि त्यांच्या मागील आध्यात्मिक विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.